अनुमती मिळावी। सुधीर भाऊ, अध्यक्ष महाराज की आता सन्माननीय मंत्री आशिष शेलारजी माझ्या बाजूला बसले होते तेव्हा अनेक आमदारांच्या चिठ्ठ्या येत होत्या की आशिषजींना क्रिकेट मॅचच्या पासेस मागून द्या। अध्यक्ष महाराज, बॅरिस्टर वानखेडे यांनी 11 अर्थसंकल्प दिले अध्यक्ष महाराज, त्यांच्या नावाचं स्टेडियम आहे आणि महसूल मंत्री इथं आहे। महसूल मंत्री सर्व फाईल जरी वाचू शकत नसले तरी मी त्यांच्या लक्षात आणून देतो की त्या स्टेडियमची एक तांत्रिक फाईल ही महसूल विभागामध्ये आहे की ज्यामध्ये ते स्टेडियम आपण परत घेऊ शकतो। तर अध्यक्ष महाराज, या सभागृहामध्ये एवढा अधिकार असताना अध्यक्ष महाराज, काही आमदार, मला क्रिकेटमध्ये रुची नाही, मला व्यक्तिगत रुची नाही, पण या सभागृहामध्ये अध्यक्ष महाराज एक 2 पासेससाठी आमदार जर मोहताज राहत असेल अध्यक्ष महाराज, तर मग अध्यक्ष महाराज सर्वांना वाटतं की इंग्रजांना हाकलताना, इंग्रजांचा पराभव पाहताना आम्ही होतो की नाही माहित नाही, पण आज इंग्रजांचा पराभव पाहताना साक्षीदार राहावं हा जर भाव आमदारांचा असेल, हा देशभक्तीचा भाव सरकारने लक्षात घेऊन अध्यक्ष महाराज तुम्ही महसूल मंत्र्यांना निर्देश द्या की 6:30 पर्यंत या पासेसची ज्या आमदारांना रुची आहे, मला पास नको आहे, मी पुन्हा सांगतोय, पण ज्या आमदारांना रुची आहे त्यांना महसूल मंत्र्यांनी पासेस द्यावे। माझ्याकडच्या सर्व चिठ्ठ्या मी महसूल मंत्र्यांना देतो आणि महसूल मंत्र्यांनी सुद्धा माँ जगदंबेचे भक्त आहे, माँ जगदंबेच्या त्या शक्तीचा अवतार घेत बॅरिस्टर वानखेडे सभागृहात त्या मॅचच्या सर्व तिकिटा जर दिल्या नाही, आजच फाईलवर सही करून त्या वानखेडेच्या स्टेडियम मधली तांत्रिक बाजू हे पूर्णपणे लक्षात घेऊन ते स्टेडियम सरकारच्या ताब्यात घ्यावं। सन्माननीय मंत्री शेलार साहेब। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी ज्या भावना मांडल्या त्यातल्या तिकीट आणि पासेसच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्याहीपेक्षा त्यांनी इंग्रजांचा म्हणजे इंग्लंडचा पराभव वानखेडेला व्हावा यासाठीच्या शुभकामना इच्छा प्रदर्शित केला, त्याच्याशी मी संपूर्ण सहमत आहे। मुद्दा अध्यक्ष महोदय या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी मांडला तो विषय, भले त्यांनी मागणी योग्य केली तरी त्याच्या मागची जी भावना मांडली त्या विषयात मी जर बोललो नाही तर गैरसमज होईल, म्हणून पुरता फक्त मी उभा आहे। हे तर स्वाभाविक आहे की आपल्याला सगळ्यांना पासेस तिकीट हव्याच, त्याबद्दल दुमत नाही। हे बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या नावाने झालेलं स्टेडियम आहे, हेही खरं आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही की राज्य सरकारच्या जागेवर हे स्टेडियम उभं राहिलं। पण या सगळ्याच्या प्रक्रियेमध्ये PWD आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट बरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशन जी संस्था तत्कालीन भारताच्या स्वातंत्र्य अगोदर बनलेली संस्था आहे, त्याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे ज्या तिकीटं सरकारला, महाराष्ट्र सरकारला देणं बंधनकारक आहे ती आपण दरवेळेला देतच असतो। ते महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींकडे जो कोटा कराराप्रमाणे ठरलेला आहे तो हा येत असतो आणि त्याचं वाटप जे आहे, आता आकडा मला नेमका सांगता नाही येणार, पण कराराप्रमाणे जो आहे तो दिलेला असतो आणि तो आपल्याकडे येतो। आता हे स्वाभाविक आहे, 288 आपले सर्व आमदार आणि वरचे किती संख्या आहे, वरची 78 जे असतील ते असे 340-350 आमदारांच्या वर आणि त्यांचा परिवार, स्वाभाविक आहे मागणं आहे, पण आपल्याकडे येणारा जो कोटा आहे सुधीर भाऊ त्या पद्धतीने तो वितरित केला जावा अशी अपेक्षा आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनचं सरकारबरोबर असलेलं ॲग्रीमेंट जे आहे ते पूर्ण होतं आणि त्यामुळे असं एखादं स्टेडियम काढून घ्या जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, आपली मागणी तिकिटाची बरोबर असली तरी ते घेणं आणि तशा पद्धतीचं संकेत या सभागृहात न जाणे आपल्याला भूषणावं नाही आणि त्यामुळे जरूर अजूनची मागणी असेल तर करा, करारामध्ये रिव्ह्यू करायचा असेल, शक्य असेल तो केला पाहिजे। स्टेडियमची कॅपॅसिटी वाढवायला सिटिंगची काही FSI वगैरे हवे असतील दिले पाहिजेत, अजूनचं स्टेडियम काय असेल तर त्यालाही जागा दिला पाहिजे आणि जे मागणा महेश बालदी बोलतायत त्यांना तर तिकीट मिळालेले आहेत आणि त्यामुळे महेश बालदीने तर बोलण्याची गरजच नाही, इथे बसलेल्यापैकी कोणाकोणाला तिकीट मिळालं त्याची नाव मी सांगू शकतो, पण
आणि त्यामुळे सभा अध्यक्ष महोदय, माझं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे, सभागृहाच्या भावनेशी सहमत असलं तरी कायदा कायदा आहे आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपात आपल्या राज्याचं, मुंबईचं, देशाचं नाव ज्या स्टेडियमने होतं ते काढून घ्या असं म्हणणं मला संयुक्तिक वाटत नाही आणि म्हणून तेवढा पुरता मी स्पष्टता द्यायला उभा राहिलेलो आहे. सन्मान्य खोतकर आणि अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, कारा मंडळ नाही, स्टेडियम सरकारकडे आहे. सुधीर भाऊने ज्या विषयाकडे लक्ष वेधलं त्या संदर्भात मी बोलणार अध्यक्ष महोदय. मला आठवतं अध्यक्ष महोदय, 1995ला त्या दरम्यान माननीय मुख्यमंत्री जोशी सर, मनोहर जोशी त्या ठिकाणी होते अध्यक्ष महाराज. आम्ही त्या सभागृहात होतो अध्यक्ष महोदय. आणि 1995ला अशाच प्रकारची आशिषभाई मागणी झाली. मुख्यमंत्र्यांनी 1 तासाच्या आत सर्वच्या सर्व जे इच्छुक आमदार आहेत त्यांना, त्यात मी पण होतो, त्या सर्वच्या सर्व आमदारांना त्या ठिकाणी तिकडची पासची उपलब्धता करून दिली अध्यक्ष महोदय. तसं आशिषभाई कोण अपेक्षा आहे आमच्या, माझी पूर्ण करणार ते आता, माझी पूर्ण करणार आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आम्हाला नाही आशिषभाई, आम्हाला वाईट, माननीय महसूल मंत्री महोदय, आम्हाला वाईट काय वाटतं अध्यक्ष महाराज, की इथल्या पोलीस कमिशनरकडे 1000 पासेस, इथल्या DGPकडं 1000 पासेस, म्हणजे पोलीस दलाच्या सर्व अधिकाऱ्याकडं तुम्ही कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला म्हणा की मला 5 पासेस पाहिजे, तो कोणता वरिष्ठ पोलीस अधिकारी तुम्हाला पासेस आणून देतो अध्यक्ष महाराज. जर या राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्याकडे हजारांनी पासेस असतील तर मग राज्याचे मंत्री आहेत ना अध्यक्ष महोदय, आशिषभाई तर मेंबर आहेत ना अध्यक्ष महोदय, ते करतात ना अध्यक्ष महोदय आशिषभाई. परंतु माननीय महसूल मंत्री महोदयांनी हा विषय थोडा सिरियस घ्यावा. आणि मुंबईत आहे म्हणून माननीय सुधीर भाऊंनी मागणी केलेली आहे, मुंबईत आहे म्हणून मागणी केलेली, त्यामुळे या मागणीला आमचा पाठिंबा अध्यक्ष महाराज, सुधीर भाऊच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माझं त्यांनी नाव घेतलं आणि ते म्हणा, त्यांनी दाखला दिला अर्जुन भाऊंनी, मान्य सदस्यांनी, की मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना 1 तासात त्यांनी दिले आणि म्हटलं माझ्याकडनं अपेक्षा आहे. आता ही तुलना चुकीची आहे, म्हणजे माझ्याकडनं अपेक्षा आणि म्हणून माझ्यापेक्षा दुप्पट क्षमतेचे मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला, किमान 4पट क्षमतेचे महाराष्ट्राला लाभलेत. मी तुमचा निरोप माननीय मुख्यमंत्र्यांना जरूर देईन, पण आपण सगळे म्हणून ही मनोकामना करूया की आज भारत हँड्स डाऊन इंग्लंडचा पराभव करेल आणि आपण सगळे आनंदोत्सव करू.